गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेनपुंजी औद्योगिक MIDC वाळुंज या ठिकाणी श्री संत सावता सार्वजनिक दुर्गामाता मंडळ आयोजित सांस्कृतिक रास दांडिया महोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात संपन्न होत आहे। या उत्सवाला हजारो भाविकांची उपस्थिती लाभत असून या सांस्कृतिक रास दांडिया महोत्सवाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। यंदा या महोत्सवात डीजे मुक्त दांडिया आणि लाईव्ह ऑर्केस्ट्राचे उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन करण्यात आले आहे। मंडळाकडून एकूण 1,14,000 रुपयांहून अधिक बक्षिसांचे वाटप करण्यात येत आहे। जिल्हा परिषद सदस्य दत्तूभाऊ हिवाळे यांच्यातर्फे 51,000 रुपयांचे प्रथम पारितोषिक, प्रभाकर महालकर यांच्यातर्फे 30,000 रुपयांचे द्वितीय पारितोषिक आणि दीपक जाधव यांच्यातर्फे 21,000 रुपयांचे तृतीय पारितोषिक ठेवण्यात आले आहे। तसेच सुरेश बोकन यांच्यातर्फे 11,000 रुपयांचे चतुर्थ पारितोषिक तर अमोल ठाकूर यांच्याकडून बक्षीस देण्यात येणार आहे। दररोज महिलांसाठी 15 बक्षिसांचे वितरण करण्यात येत आहे। यावेळी श्री संत सावता सार्वजनिक दुर्गामाता मंडळाचे अध्यक्ष कृष्णा जोशी, उपाध्यक्ष गणेश हिवाळे, मुरलीधर हिवाळे, गोरख हिवाळे, गणेश गवळी, विष्णू सवई, ग्रामपंचायत सदस्य जावेद शेख, लक्ष्मण सोनवणे आणि गावकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दररोज होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना परिसरातील महिला, युवक, युवती तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत असलेल्या या दुर्गामाता उत्सवाचे सर्वत्र कौतुक होत आहे। श्री संत सावता सार्वजनिक दुर्गामाता मंडळातर्फे आज लाईव्ह ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। हा कधी लाईव्ह ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात नाही आला, या वर्षी आपण ठेवलेला आहे। सर्व रांजणगावच्या वासियांना आपण सांगू इच्छितो की या वर्षी सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आपण स्वागत केलेलं आहे। आपण या वर्षी डीजे मुक्त दांडिया हे सादर करत आहोत, तरी सर्व नागरिकांनी या ठिकाणी येऊन व्यवस्थित लाभ घ्यावा। भरपूर बक्षिसांचं या ठिकाणी सरांना सांगितल्याप्रमाणे लूट आहे, तरी सर्वांनी या ठिकाणी यावं। सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। श्री संत सावता सार्वजनिक दुर्गामाता मंडळातर्फे नवरात्र महोत्सव दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। त्यासाठी सर्व स्पर्धकांनी आज सहभाग नोंदवला होता। स्पर्धकांचा जो आत्मविश्वास आहे हा वाढावा या दृष्टिकोनातून जो पुढील 7 दिवस रेग्युलर या ठिकाणी गरबा दांडिया सादर करेल त्यांच्यासाठी प्रथम पारितोषिक 51,000 रुपये दत्तूभाऊ हिवाळे जिल्हा परिषद सदस्य यांच्यातर्फे ठेवण्यात आलेला आहे। तसेच द्वितीय पारितोषिक सरपंच प्रभाकरजी महालकर 31,000 रुपये त्यांच्यातर्फे ठेवण्यात आलेला आहे। तृतीय पारितोषिक दीपकजी जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यातर्फे 21,000 रुपये ठेवण्यात आलेला आहे आणि सुरेशजी बोकन यांच्यातर्फे चतुर्थ पारितोषिक 11,000 रुपये हे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे। तसेच विविध 14 बक्षीस दररोज विविध याच्यातर्फे मंडळात आयोजित केलेले जातात। जे उत्कृष्ट गरबा दांडिया सादर करत असतात त्या सर्वांसाठी दररोज या ठिकाणी मंडळातर्फे बक्षिसांचं वाटप केलं जातं। अतिशय संस्कृतीला जोपासणारं आमचं हे मंडळ आहे। सांस्कृतिक वेशभूषा आणि देवीच्या रूपामध्ये तसेच विविध संस्कृतीला जोपासणाऱ्या सर्व वेशभूषेचं पालन करून आमच्या मंडळामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र महोत्सव अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्वांनी याचा लाभ घ्यावा व बक्षिसांचा जो वर्षाव आहे हा तुमच्यावरही होऊ शकतो, यासाठी प्रत्येकाने यामध्ये सहभागी व्हावं। प्रतिनिधी अमोल पारखे, NTV न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।